रे पब्लिक. आता काय पोरं आहे ना, आता वर्ष संपायला काय 4-5 दिवस बाकी आहेत. ठीक आहे, 6 दिवस किंवा 7 दिवस बाकी असतील. आता काय पोरं आता 31st नाईटला बसतील, सगळे एकत्र येतील आणि बोलायला लागतील. भाई आता ही लास्ट ड्रिंक आहे, लास्ट वेळा पिणार आहे, आता याच्या पुढं पिणार नाही मी, हे लास्ट आहे, हे वर्ष लास्ट आहे, कारण की पुढच्या वर्षीपासून मला नवीन सुरुवात करायची आहे. आता हे सगळे पोरं बोलतील, सगळे जेवढे पिणार आहेत ना तेवढे सगळे बोलतील. आणि जसं वर्ष लागलं, 1 तारीख आली किंवा मध्ये सॅटर्डे संडे आला तर रिटर्न भाऊ लोकांचं परत जे आहे ते चालू होणार. कारण की सांगतो ना बाबा, एखाद्याला पियायचा नाद लागला तर तो काय सुटत नाही, आणि ज्याला सुधारायचं असलं ना तर तो एका दिवसात पण सुधारतो. मग ते आपल्या हातात आहे, बरोबर आहे का नाही? ते तुमच्या हातात आहे मला कधी सुधारायचं आणि कधी काय करायचं. कारण की ते आपण वर्ष संपायची वाट नाही बघू शकत. जर तुम्हाला सुधारायचं ना तर तुम्ही आज पण सुधरू शकता आणि उद्या पण सुधरू शकता. तुम्ही वर्ष एंडिंगला येणार आणि बोलणार भाई आता हे लास्ट वर्ष आहे, आता याच्या पुढं मला पिणार नाही, मला प्यायची नाही आहे मला, कारण की पुढच्या वर्षी मला सुधारायचं आहे. अरे जर तुला सुधारायचं असलं ना बाबा तर तू आजच्या आज पण सुधरू शकतो. ते आपल्यावरती आहे. आपले 2 मनं असतात, एक वाईट वळणावर नेतो आणि एक चांगल्या मनावर नेतो. तर तुला चांगल्या मनाचं ऐकायचं आहे भावा. वाईट वळणावरचं आहे ना तुझी पूर्ण जिंदगी खराब करून टाकणार, पण तुझं कधी चांगलं होणार नाही. चांगल्या मनाचं भावा जेवढं ऐकशील ना तू तेवढं तुझं चांगलं होणार. का माहिती आहे का? कारण की बघ, जेव्हा तू प्यायला जातोस किंवा तू पिला असशील आणि त्याच्यानंतर तू विचार करतोय बाबा अजून पिऊ का, तर तुला एक चांगलं मन पण सांगतं भावा नको पिऊच, घरी जा, घरी आयला टाईम दे, घरी जाऊन जेव किंवा घरी टाईम दे. तुला तो चांगला मन सांगतो, पण एक मन सांगतो नाही भाई थोडी पिऊया ना, थोडी पिऊन घरी जाऊया ना, थोडी पिऊन घरी जाऊ ना. हे भावा हे असतं. तर जो वाईट सांगतो ना त्याचं ऐकणार तुम्ही, पण जो चांगला सांगतो त्याचं नाही ऐकणार. तर प्लीज जेवढं होईल तेवढं चांगल्या मनाचं ऐका. कारण की जो वाईट विचाराचा माणूस जो आपल्या अंगामध्ये आहे ना, खूप बेकार माणूस आहे तो. ते आपली पूर्ण जिंदगी खराब करून टाकतोय, आपल्याला पूर्ण रस्त्यावर आणून टाकणार. आपल्यासारखे निघून जातील पुढं, आपल्यासारखे चांगले निघून जातील पुढं आणि आपण तिथंच राहू. भावा सुधारायचं असेल तर भावा प्लीज सुधर. आणि जेवढं तुझं चांगलं मन तुला चांगल्या गोष्टी सांगते तर त्याचं ऐक. कारण की खरंच आपल्याच हातात असतं भाई, आपल्याला कोणाला निवडायचं आहे, आपल्या हातात आहे कोणाला निवडायचं. तुला एवढं तर कळतं बाबा मी दारू प्यायची आहे, मग तुझं चांगलं मन काहीतरी सांगायचं असेल ना, चांगलं मन पण काहीतरी बोलत असेल भाई आईला टाईम दे किंवा घरात टाईम दे किंवा आपण कुठेतरी चांगलं फिरायला जाऊया, हे सगळं पण होत असेल ना भावा. तर तू थोडं जो वाईट विचार सांगतो त्याचं तू 10% ऐक, पण 90% जेवढं आहे ना तेवढं तू आपलं चांगल्या मनाचं ऐक भावा. खरंच तुझी जिंदगी खूप भारी जाईल. मी एवढं सांगतो. वर्ष बदलायची वाट नको बघूस. वर्ष बदलणार, त्याच्यानंतर सुधारणार आणि परत जे आहे तेच चालू. ज्याला सुधारायचं आहे ना तो एका दिवसात पण सुधारतो भावा. ठीक आहे, तर प्लीज सुधारायचा प्रयत्न कर. आणि नशा वगैरे भावांना सोडून जा, त्याच्यामध्ये काहीच नसतं. ते फक्त आपलं शरीर खराब करतं. आणि एन्जॉय वगैरे तुम्ही बोलतात, एन्जॉयनं तुम्हाला दुसऱ्या गोष्टीमध्ये पण भेटतो. एन्जॉय तुम्ही न दारू केल्याशिवाय पण तुम्ही एन्जॉय करू शकता. ठीक आहे, तर जेवढं होईल तेवढं दारू साईडला करा. दारूमध्ये एन्जॉय नाही आहे. ठीक आहे, तर चला बाय.